ओम. डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील खंड 9 योगचरितम अध्याय 3 गणेश स्वरूप वर्णनम याचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल म्हणती सांप्रत श्रवण करी गणनाथांचे चरित महान. पूर्ण शांतीप्रद दक्षा पावन नाना योगेश्वराचे त्या. अयोग मायाहीन सतत सदा बंध विवर्जित. निमग्न ब्रह्मसुखात नित्य रहा विशेषेतू. स्वानंदाख्य परब्रह्म गणेश योगे नष्ट होऊन. पुन्हा सृजिले गणेशे मनोरम पूर्ण योग स्वरूपाने. ऐसे जे पुनः प्रनष्ट होत बहुत कालांतरे तयाप्रत. पुन्हा पुन्हा तो निर्मित पुनरपि ते नष्ट होई. नित्य अयोग संस्थ असत ब्रह्मनायक गणेश ख्यात. तो विचार करी चित्तात पाहून स्वानंद ज ब्रह्माने. अहो माया प्रभावे वर्तत ब्रह्म स्वानंदधर सतत. नाना भाव युक्त होत पुन्हा जन्मे पावे नाश पुनः. माया विहीन भावे मी असत सदा मोह विवर्जित. अखंड योग संयुक्त राहिलो ब्रह्मपरायण. अविनाशी पद मदप्रत कोणा महात्म्याने दिले असत. ब्रह्मनाश संयुक्त नसत अविनाशी ते असे. दक्ष म्हणे ते ऐकून म्हणे पूर्वी केले त वर्णन. अविनाशी ते असे. अविनाशी ते असे. दक्ष म्हणे ते ऐकून पूर्वी केले त वर्णन. अविनाशी देहीरूप स्वतः उत्थान निर्मिले तेच निश्चित. स्वसंवेद्याहून परम ब्रह्म अयोगरूप वर्णिले महान. तेच विनाशी ऐसे वचन आता कैसे बोलता. मुद्गल उत्तर तयास देती नाश अनाशादी भेद संभवती. स्वानंदापासून जगती भेदाभेद हीनते स्वसंवेद्य. शिष्याच्या ध्यानार्थ वर्णिती योगीजन त्यांची यथामती. परी सत्यार्थे अशक्य जगती काहीही भेदांचे वर्णन. अयोग अविनाश नाम सांगेन आता तुझसी महान. नाशरूप स्वसंवेद्य कथन बोधार्थ त्यात न संशय असे. अयोग चिंतेने ग्रस्त जाहला बंधन हानिकारणे सतत. निवृत्तीजन्य सुख मानित तुच्छ सदा तो चित्ताने. सदा माया विहीनत्व असत माझे असे संशयातीत. मायायुक्त भिन्नत्व न सत मायायुक्त भिन्नत्व न असत ब्रह्मात ते कदापिही. ऐसा विचार करून खेद संयुक्त तो योग मार्ग पर होत. अयोग हृदयात संचित दारुण ताप भोगितसे. 10 वर्षांनी गणाध्यक्ष प्रसन्न हृदयात संस्थित होऊन आपुला एकाक्षर मंत्र पावन दाविता झाला तयासी. तो पाहून अयोग जपत अतिहर्षित ध्यानस्थित. उत्तम मंत्रस्वरूपस्थ गणेशास स्मरे शांतिप्रद. तदनंतर स्वल्प काळाने दाखवित गणपती शुभरूप दयाप्रत. गजवक्त्रादी चिन्हयुक्त महाप्रभू अयोगासी. तदनंतर अतिविस्मित विचार करी तो चित्तात. कोण हा गजानन देव शोभत 2 स्त्रियांचं हृदयात.
गणेश कृपेने ज्ञान शाश्वत, जाहले त्या ते सर्वज्ञात. अयोग विघ्नेश चेष्टित, जाणून अतिहर्षित झाला. करी गजाननाचे ध्यान, मंत्र जपे योगज्ञ. शांती प्राप्त्यर्थ तो महान, अल्पकाळे काय घडले. पुढ्यात प्रकटला गजानन, वरद भक्तवात्सल्ये पावन. महाभक्ताच्या वात्सल्यार्थ महान, दक्ष विचारी तदनंतर. विप्रा तुझ्या वाक्याचे आश्चर्य वाटत, रहस्य योग ग्रंथिताचे न ज्ञात. 8 विनायक प्रख्यात, ते सर्व गजमुख. एकदंत चिन्हाने युक्त, गणेश हे समस्त. संयोगस्थ गणेशानास भजत, अनन्य मानसे सर्वदा. त्यांच्या हृदयात गजानन, प्रकट होई जेव्हा प्रसन्न. तेव्हा ते विस्मित होऊन, न जाणती स्वरूप. प्राज्ञ ते नित्य गजानन, एकाक्षर रहस्य न जाणती उन्मन. एकाक्षराच्या भावे संस्थित असून, नित्य का ते समजेना. तैसा स्वयोग स्वरूपस्थ, गणेश गणनायक वर्तत. मंत्रयुक्त न जाणत, मंत्र कृतीधर कैसा. अयोग गणनाथ हा घेत, गजाननाची आकृती मंत्रयुक्त. समंत्र तो न जाणत, गणेश्वरासी हे कैसे. कैसा हा गणनाथ असत, पूर्णयोग प्रवाचक ज्ञात. न ओळखती विघ्नेश ज्यास भ्रांत, तत्सम आकृती असोनी. संयोगात सिद्धिबुद्धियुक्त, अयोगात शुद्धिबुद्धी विहीन असत. पूर्णयोगात संयोग अयोगरहित, गणेशान असे हा. तैसाची उभय माया संयुक्त, गणेश असे वर्णित. याचे रहस्य काय असत, ते सांगा आम्हा प्रती. मुद्गल म्हणती योग्य प्रश्न. दक्षा रहस्य हे परम अद्भुत पावन. योग्यांसी सुखद पूर्ण, शांतीप्रद भविताम्यांसी. एकाग्रचित्ते ऐकचरित, त्यांचे अन्यथा होईल भ्रांतचित्त. जैसे हे विश्व ब्रह्माकार वर्तत, तथापि न ब्रह्मरूप ज्ञाततया. जरी हे हृदयात स्थित, तथापि विश्वास अज्ञात. नामरूप विहीन असत, मंत्र त्याचा नसे म्हणून. तपाने होऊन युक्त, प्रभू प्रणवासी पाहत. सर्वाकार महाबीज प्रणवाकृतीयुक्त, पाहून विस्मित विचार करी. तपाने योगभावाने जाणत, चतुष्पाद जगन्मय मंत्रराज वर्तत. जगता समनंतर योग प्रभावे युक्त, प्रणवार्थ स्वरूपी. देवास सर्वात्मभावस्थास पाहत, विश्वसारे विनित. पाहून होत अतिविस्मित, मग तो चित्ती विचार करी. तपे योगभावे त्या महाप्रभूस, जाणावे ऐसा संकल्प करीत. योग प्रभावे शांतिस्थ, गणनायका वक्रतुंडा पाहती. वक्रतुंडाख्य स्वानंद ब्रह्म, प्रणव देहरूप मनोरम. प्रणवार्थ गजाकृती परम, संयोगी गणेश योग रूपधारी. योगाकार महद्रूप पाहून, जाहला तो विस्मित मन. भक्ती समायुक्त मन, भजनार्थ तो वळवी. ऐसे सुशांतिस्थ ब्रह्म, देहधर होत कैसे परम. त्याची सेवा नितनेम, करीत सेमी महात्म्याची. त्याचा हृदयस्थ भाव जाणून, रूपधर प्रभु गजानन. ऐसा पुनरपी पाहून, जाहले अति विस्मित विश्व. कोण हा स्वरूप घेत भिन्न, जेव्हा जाणे त्याचे कृपे करून. गणेशास मूर्तिधरास भजून, अनन्य भावे त्यावेळी. मंत्रादींच्या सहाय्ये जाण, विश्वरहस्य आदरे पूर्ण. तैसे गणेश्वर 8 पूर्ण, योग प्रवाचकते असती. त्यांच्या हृदयात स्थित, ब्रह्म स्वसंवेद्य संशयातीत. महेश्वर संयुक्त वर्तत, परिते न जाणती.
परिते न जाणती ते. आम्ही ब्रह्मस्वरूप प्रत्येक, माझ्याहून न परम अन्य भाविक, ऐसे जाणून मोहयुक्त सकलिक. विश्वात्म्यात खेळती नानाविध खेळ करीत, नाना कल्पपरायण ज्ञात. ऐसा बहुत काळ जात शांती शाश्वत तैचिती. तदनंतर क्रीडा त्यागून स्वमहिम्यात निमग्न, तथापि विश्वप्रदेश निर्माण स्वयं करीत अष्टगणेश्वर. खेदयुक्त नंतर होत विचार करीत चित्तात, कोणाकडून झालो प्रेरित विश्वनिर्मितो हे विविध. म्हणून स्वाधीनता नसत आम्ही मायामोहयुक्त, न ब्रह्मरूप वर्तत ऐसा विचार करुनी. ते तप आचरती समाधीप्रत, तपोबळे योग संयुक्त सुखद. जाहले गणपते अष्टबोध पूर्णयोग स्वरूपात. लय पावले सुशांतिस्थ शांतरूपात प्रजापते स्वस्थ. तेथ विधी तुझ सांगत संशयनाशक ऐकतो. योग अष्टधा असे ख्यात त्याचे स्वरूप सुयोग शोभत. शम दम आसन असत प्राणायाम चौथा असे. प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आठवी पायरी शोभन. स्वधर्मयुक्त भावे मन प्रयत्ने नियमन करावे. ब्रह्मप्राप्त्यर्थ प्रयत्न त्याचे नाव शमदमन. ब्रह्मप्राप्त्यर्थ प्रयत्न त्याचे नाव शमपावन. स्वधर्मस्थिती लाभून नियमाधी स्वभावे. सुशांत्यर्थ देहाचे दमन ब्रह्मप्राप्त्यर्थ शमशोभन. स्वस्तिकादी आसने करून योग साधना करावी. प्राणायाम तदनंतर अभ्यासून योगार्थ वायूचे नियमन. नाना विषय भोगार्थ इंद्रिये दमन करीती सदा स्वभावे. त्यापासून त्यास परतवून योगयुक्त ती करून सुशांतर्थ मन संयमन. इंद्रियांचे पुनः पुन्हा प्रत्याहार तो साधावा महान. आथा कथितो धारणा ज्ञान महावाक्यादी जे ब्रह्मवर्णन. शब्दार्थ भावे ते जाणावे ब्रह्माचा बोध हृदयात. ऐक्यभावे उत्पन्न होत आपुल्या त्याने समाख्यात. ध्यान ब्रह्माचे सुखप्रद. तदनंतर ब्रह्मात लीन तोही स्वयं होत मग्न. न ब्रह्म न स्वयं तेथ असून तीच समाधी जाणावी. ऐसे हे योगाष्टक ख्यात. योग प्राप्त्यर्थ विशेषयुक्त अष्टांग योग हा सेवित. त्यास तो ब्रह्मद पूर्ण होय. तेथ मायायुक्त जीवभिन्न देहधर त्यांचे हे अष्टक साधन कर. ब्रह्माकार तत्वे विविध कर. विश्वरूप सर्व ब्रह्मे अन्नमुख त्यांचा योग आख्यात. त्रिविध यात संशय नसत. देहादिभाव शून्यत्वे सांप्रत. ऐकते सुखप्रद सर्वही. धारणा ध्यानात दक्षाख्यात. समाधी तो पुनित. या तीन योगे समाराधित शांतीप्रदती होती. स्वस्व ब्रह्मात जे भोग असत ब्रह्मसुखात्मक अद्भुत. ते सोडून ब्रह्मधरित तपतेच म्हणताती. पूर्ण शांत्यर्थ अत्यंत ब्रह्मे जरी संभवत. भोग त्यागून तप त्यांचे ज्ञात. विबुधमते परमश्रेष्ठ मनोवाणी विहीन नसत. मनोवाणीमय न वर्तत. ब्रह्मवेदांत विख्यात तोच हा गणनायक देव. न तैथ सगुण वर्तत. दक्षात ऐसे निर्गुण नसत. गणेशात महावेदात उक्त.
योगरूप तो स्मृत असे. ब्रह्मे जेव्हा खेदयुक्त पराधीन तेणे होत, विचार करून ती आचरित विचार करून ती आचरित तप ब्रह्मप्राप्तिस्तव. अतितपोबळे हृदयात स्फूर्ती जी उत्पन्न होत, योगाचा मंत्रराज तो जाण निश्चित. ब्रह्मासी तो प्राप्त झाला, त्याने होऊन हर्षयुक्त तो अनुभवती स्मरत. तेव्हा तोच जप होत ब्रह्मांचा तै अभिनव. हृदया जो संस्थित तो योग तेव्हा ती पाहत, तेच गणराजांचे रूप असत. ऐसे प्रख्यात योगशास्त्री. तदनंतर तल्लीन भावे राहती, ब्रह्मे जी ती स्थिती. गणेशाची कृपा जगती, म्हणती ऐसे बुधजन. ऐसा योग जरी देहयुक्त होईल तरी त्यास जगात, भजू नित्य ऐसे वांछित. ती ब्रह्मे सर्वदा. ब्रह्मदेहधारी तो होत, त्यांच्या भक्तीने विमोहित. आला आलावर देण्या तयाप्रत. त्यांच्या पुढे गजानन. ब्रह्माकार चिन्हे जी पूर्वोक्त, ती गणेश स्वरूपात. ती ब्रह्मे तेथ पाहत, प्रणाम करुनी पूजिती त्यांसी. अंती योगमय ती होती, ऐसे ते ब्रह्मांचे चरित. तपो योगादिक आचर संप्रत, अन्य तुझ सांगतो दक्षा. वक्रतुंड गणेशान खेदयुक्त मनी होऊन, पराधीनतेने दक्षा तत्क्षण शांतियोग पर झाला. तेव्हा तपोयत तोही त्रिविध, क्षम करी आदरे योगार्थप्रद. विहार श्रम करिता सुखप्रद, हृदिस्थ एकदंतास पाहिले. देहांत ब्रह्मभावे वक्रतुंड स्थित, म्हणून श्रेष्ठ देहात भिन्नाकार तो कीर्तित. म्हणून वक्रतुंड गजानन. हा वक्रतुंड न जाणत, एकदंताला त्या गजाननाप्रत. तेथ भेद तुझ सांगत, ऐकचित्त देऊनिया. त्रिगुणाकार देह तुरीय, मस्तक ते समंत होय. वक्रतुंड त्यांच्या योगे ज्ञेय, बिंदू ब्रह्मप्रवाचक. चतुर्विध देहात मोहयुक्त, जे तत्व असे ज्ञात. भेदविहीन सतत, तेच जीव संज्ञ जाणावे. मोहहीन जेव्हा साक्षीरूप असत, परमात्मधारक एकदंत. त्यांच्या योगे सोहम मात्र स्मृत, मी तोही जाण होते. जीव देह स्वरूपात, परमात्मा त्याचे शिर असत. गजाकार ऐसा एकदंत, नित्य विलसे दक्ष प्रजापते. जीवात्मा परमात्मा भेद विवर्जित, पाहून वक्रतुंड विस्मित. ऐसा गजानन तै विचारित, भेदहीन एकदंतासी. नाना भेद समायुक्त, वक्रतुंड तो विचार करीत. हृदिस्थ सोहम आदित, ब्रह्माकार बिंदू एकदंत. तो देहादियुत नसत, वक्रतुंड जेव्हा प्रार्थित. आपुल्या हृदयात संगत, तोच ब्रह्म एकदंत झाला. जैसे हे सर्व जग ब्रह्माकार, तैसा एकदंत वक्रतुंड थोर. सगुण नरसंज्ञस्थ उदार, निर्गुण तो गजवाचक. त्यांच्या योगे परब्रह्म, गजानन हा मनोभिराम. सेवा करण्याचा परम, प्रार्थ्यता देहयुक्त झाला. गणेश हा ब्रह्मरूपाख्य स्थित, नानाविध ब्रह्मांशात. म्हणूनच गणेश्वर नक्षा न जाणत, अन्यथा गणेश्वर मोहवश. भ्रांतिभावे सुशांतीद, त्यासन होत विशद. स्वतः उत्थान भावी सुखद, देह बिंदुमय स्मरिला असे. सोहम क्षीर गजानन, त्यांच्या योगे महोदर. ऐसा नाना भेदे होत थोर, नाना ब्रह्म
परायण. गणेश्वर स्थित त्यांच्यात गजाननादी चिन्हयुक्त. संयोगे गणनाथाच्या होत. स्वतः उत्थान शरीर परत उत्थान मस्तक असत. यात संशय काही नसत. अयोगात बुद्धी न वर्तत. मस्तक सिद्धिवर्जित. त्यांच्या संयोगे देहज्ञात. गणेश ऐसा जगतात. पूर्णयोगे शरीरसंमत. संयोगवाचक ते पूर्ण. अयोगवाचक त्यांचे शिर. तेच गजाकृती थोर. अविनाशार्थ संयुक्त उदार. गज शब्द प्रकीर्तित. अयोग न परब्रह्म. अविनाशाख्य निरूपण. संयोग अयोग भावाख्य अभिराम. भ्रांती सर्वत्र ज्ञात असे. निरोग चित्तगाती कीर्तित. दक्षा सिद्धी नावे योगात. संयोगायोग भावस्था ख्यात. बुद्धी जाण भ्रांती धरा. त्यांचा स्वामी गणाध्यक्ष असत. पूर्णयोग प्रवाचक ज्ञात. मी गणेश रूप असत. संयोग अयोग कुठले मला. जे माया प्रभावयुक्त. ते कैसे मज असत. ऐसा विश्वास बाणत. त्या योगे शांती लाभते नरा. सर्वत्र अभेद भावे वर्तत. संयोगात्मा गजानन संदेहातीत. संयोग मायेने युक्त. सर्वत्र अभेद हीन तो. योगरूपी गजानन अयोग मायायुक्त असून. व्यतिरेक सिद्धी जाण. प्रजापते दक्षा तू. जरी सर्वात्मक योग म्हणत. गणनायकास नाना ब्रह्मादीत. तो अन्वयार्थ ज्ञात. ऐसे रहस्य जाणावे. न आगत न तैसागत. ऐसा जर गजानन ज्ञात. नाना ब्रह्म विनिर्मुक्त. ही व्यतिरेकात्मक जाणीव. म्हणून चित्तलयेच होत. मी गणेश ही जाणीव निश्चित. चित्त पंचक त्यागून लाभत. पूर्णयोग योगशास्त्री. तेथ समाधी उत्पन्न. सौख्य सांगतो युक्तिभावे प्रसन्न. गणेशात माझे तदाकार वर्तत. जरी योग स्वभावाने. तेव्हा संयोगज उक्त. अनुभव योगांच्या हृदयात. तेव्हा परी मीच गणनाथ म्हणत. न तेथ आगत गत आहे. तेव्हा अयोगजन्य अनुभव. शांतिदायक तो स्वभाव. म्हणून अयोगमय योगप्रभव. कैसा तेथ प्रवर्ततो. चित्त नानाविध वर्तत. दक्षा संयोग अयोगयुक्त. योगात योगात्मक अहम होत. तेव्हा शांती लाभतसे. शांतीची शांतीरूप असत. ती योगशांती विश्वात. त्याहून पर न वसत. योगाहून अधिक श्रेष्ठ काही. म्हणून हा गणनाथ ब्रह्मणस्पती नामे ख्यात. संयोग अयोग ब्रह्मांचा पती वर्तत. म्हणून हा ब्रह्मणस्पती. ऐसे हे सर्व परम अद्भुत. सांगितले रहस्य तुझ प्रत. दक्षा ऐक पुढील वृत्तांत. एकाग्रचित्त होऊन या. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते गणेशस्वरूपवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु.